शिवारात आईबरोबर टिप्या नावाचा कुत्रा असायचा. हा पठाणासारखा दणकट कुत्रा भुंकायला लागला की शिवार डोक्यावर घ्यायचा. सारखा आईच्या मागे पुढे करायचा. पिकात एखादं जनावर शिरलं तर तुटून पाडायचा. अनोळखी माणूस आलं की सावध करायचा. आईचा जणू तो बॉडीगार्डच. आई कामात असली तर सावध राहायचा. धारदार नजर कशी भिरभिरत असायची. कुत्रा गमतीला आला की उभ्या पिकात सैरा वैरा पाळायचा. मग आई त्याला चिपाडाचा फटका द्यायची. भाड्या, का पळतोय रे उभा आडवा? पिकाची नुकसानी होती की. बस तिथं देवावानी. खळगा, लयच खोळ्यावानी करते. टिपूला सगळं कळायचं. मग तो सावली धरून बसायचा. आई दुपारची उठायची. ओढ्याला जाऊन सकरात भरून आणायची. मग बाभळीच्या गार सावलीला जेवाय बसायची. पहिला तुकडा टिप्याला टाकायची. काय असेल ती भाकरी कालवण चवीनं खायची. तिचा स्वयंपाक साधाच असायचा पण लय चावदार. भाकरी चवीला लोण्यावानी. हातावल्या हातावर भाकरी करायची. पीठ कुठलं लावायला. तान्या पोरानं गाल फुगवावं तशी भाकरी फुगायची. मला तर चटणी भाकरी शेंगा असल्यावर काय लागायचं नाही. तिची चटणी मला आवडायची. मरण्याआधी 2 वर्ष तिने माझ्यासाठी एका छोट्या डब्यात चटणी करून भरून दिलेली होती. काल परवापर्यंत ती पुरली. चिमूटभर चटणीवर तेलाचे 4 थेंब घेतले की जेवणाचंही सोनं होतं. आणि असं जेवण रानात असलं तर विचारायलाच नको, दुप्पट उत्साह यायचा. आई हा जेवणाचा आनंद रोज रानात घ्यायची. जेवल्यावर खरकटं पाणी टाकायची नाही, शेरडांना पाजायची. मग शेळ्याही मिटक्या मारत चव चाखायच्या. पोटात भाकरी गेली की टिपोही बाभळीची सावली धरून झोपायचा. त्याच्याही धावत्या अंगाला आराम पडायचा. मग आई मिसरीची डबी काढायची. चवीनं मिसरी लावायची. जणू बसल्या जागेवर आराम करायची. मग उठायची, शेळ्यांना पाणी दाखवून आणायची. येताना न विसरता सकरात भरून आणायची. नीट झाकून ठेवायची. मग तेवढ्या वेळात टिपू झोप काढायचा. मग तोही ताजा तावाना व्हायचा. शेळ्यांवर लक्ष ठेवून बसायचा. आई पुन्हा पातीवर बसायची. सरासरा खुरपं चालायचं. मऊ मातीतून फिरायचं. तणाच्या मुठी मागं टाकत आई पुढं सरकत जायची. आता उन्हं कललेली असत. शिरवळ पाडायचं. गार वारा सुटायचा. कष्टकरी देहावरनं सरपटत जायचा. उभं शिवार मग वयात आल्यासारखं हसू लागायचं. हिरव्या पानानाड दबलेल्या पाखरांना जाग यायची. किलबिलाट वाढायचा. मध्येच एखादं झिंगलेलं जनावर सरपटत जायचं. दिवस मावळेपर्यंत आईचं काम चालायचं. मग धावाधाव. येता जाता सापडलेली शेणकुटं, काट्या कुटक्या, गवत, भाजी सारं ती एका ओझ्यात बांधायची. घराच्या ओढीनं शेळ्या पाळायच्या. आईची धांदल उडायची. घरी आल्यावरही आराम नसायचा. मग दार उघडायचं, शेळ्या गुंतवायच्या. पोराढोरांनी दारात मांडलेले दगड बाजूला लावायचे. मग चूल पेटवायची. कडक पाण्यात गूळ पावडर टाकायची. कधी साखर असायची नसायची. चहा पोटात गेला की तिला तरतरी यायची. मांजर पायात घोटाळायची. मग तिला दूध द्यायचं. शेळ्यांचं दूध साऱ्या घराला आधार ठरायचं. आई एकटीच घरात असायची. एखादी दामटी टाकायची. सकाळच्या कालवणाबरोबर खायची. मग चुलीवर दिवा जळत ठेवून मिसरी लावत बसायची. दार उघडच असायचं. तशी तिला भीती वाटायची नाही. अंधारात शेळ्या मेकसी धडपडत. मग आई उठायची, चूळ भरायची, शेळ्या आत घ्यायची. आत घेण्याआधी त्यांना मुतवायची. तिच्या आवाजातच दरारा. दोरीला हिसडा मारून मूत म्हणायची. जाग्यावर शेळी फळाफळा मुतायची. मग शेळ्यांना घरात बांधायची. मेका ठरलेल्या. एखादी शेळी जास्त असेल तर तिची दोरी खुंटीला बांधायची. खोलीत तशी लहान. आई तिला पडचिटी म्हणायची. साऱ्या खोलीला शेळ्यांच्या मुताचा वास असायचा. सकाळी जरा उठायला उशीर झाला की शेळ्या घरभर घाण करत. आई वैतागून जायची, लाथा घालायची. आम्ही घरात असलो की आम्हाला म्हणायची, उठा की रोगानो, ही पेढा बाहेर बांधा.
साऱ्या घराचा उकेरडा करून टाकलाय. हे रोजचंच असायचं. आईला आराम असा नसायचा. पुढे आम्ही नोकरीला लागल्यावरही तिच्या कपाळीचे कष्ट सुटले नाहीत. अगदीच काम होईन असं झालं की मग ती पोतं टाकायची, जुनाट टणक उशी उश्याला घ्यायची, डोळे मिटून पडून राहायची. आपल्या मागं या घराचं काय होणार ही काळजी सतत तिच्या मनात असायची. 4 भिंतीआड जपलेलं तिचं भावविश्व कुणी ओरबडून तर नेणार नाही ना, अशी तिला भीती वाटायची. सारी भांडी कुंडी पोरांना समान वाटावी, डोळ्यांसमोर सगळं व्हावं असं तिला वाटायचं आणि मला ती तसं अनेकदा बोलूनही दाखवायची. वाटणी या प्रकाराला माझा विरोध असायचा. सगळं जाग्यावरतीच राहावं. कधीतरी वर्षातनं 4 दिवस साऱ्यांनी एकत्र यावं, त्या ताटवाट्यातून जेवावं, जर्मलच्या पातेल्यात अन्न शिजवावं. आईशिवाय पोरक्या झालेल्या त्या चुलीच्या काळजातही उबारा फुलवावा. साऱ्या आठवणींचा साक्षीदार असलेल्या भिंतींना प्रेमानं टेकून बसावं. फळीवरची काळ्याभोर डब्यांची रांग नजरेसमोरून घालावी. त्या जात्यावर दळलेलं धान्य आम्हाला माणसासारखं उभं राहायला उपयोगी पडलं, त्या जात्यावर थोडा हात टेकवावा. प्रसंगी त्या जात्याला माथा टेकावा. आईचे हात जनाबाईचे झाले ते या जात्यानं. आता हे जातही आमच्यासाठी विठ्ठलाची पायरी व्हावं. नाहीतरी मस्तक टेकवायला जागा आता उरलीये कुठे? आजूबाजूला दिसतोय तो सगळा स्वार्थाचा पसारा. उसानं नादान बनलेली माणसं, हावराटासारखी भिरभिरणारी, गांधील माशीसारखी डंख करायला चटावलेली. आता हे घर जाग्यावर राहिलं तर पुष्कळ झालं. या घरानं खूप काही दिलंय. ऊन वाऱ्यापासून आसरा दिलाय, जगण्याचं बळ दिलंय. या सारवल्या भुईनं रक्तात हिंमत दिली आहे. रासवट उंबऱ्यावर कितीदा बसलोय. भिंतीतल्या खिळ्यांनी आमची दप्तरं सांभाळली आहेत. भयाण गारठ्यात याच घरानं उभारा दिलाय. हजारो वेळा चुलीवरच्या धगीवर हातपाय शेकलेत. या घरानं बापूंच्या शिव्या ऐकल्यात, आईचं रडणं आणि कडाडणं ऐकलंय, आम्हा भावंडांचं भांडण ऐकलंय. माझ्या बहिणीच्या निष्पाप डोळ्यातलं वात्सल्य या घरानं टिपलंय. कुत्र्या मांजरानं हक्काची भाकरी दिली आहे, आल्या गेल्यांची उडबस केली आहे. याच घरात आईला मांजर चावलं. भोवरे विटीदांडू खेळताना किती वेळा आमच्या बोटातलं रक्त या उंबऱ्यावर सांडलं. भिंत धरून बसलेल्या पेट्यांनी आमची बालपणं कशी जपून ठेवली आहेत. उपणी, दुरडी, हार, टोपल्या सारं आईनं घेतलंय. किती वेळा साऱ्या घराचे हात या वस्तूंना लागले असतील. आईची कष्टकरी बोटं किती वेळा सारवताना यांच्या अंगावरनं फिरली असतील. खेड्यातलं जगणं तसं रेषा आखल्यासारखं सरळ नसतं. अनेकांचा हातभार पहाडासारखा अवतीभोवती उभा असतो. तसं हे जगणं एका व्यक्तीबाबतीत कधीच खरं नसतं. तिथे समूहानं जगणं अभिप्रेत असतं. माझ्या आईला कोंबड्या पाळायची हौस. गावभर फिरून अंडी गोळा करायची, दुरडीत राख साठवायची, राखेवर 20-22 अंडी ठेवायची. त्या अंड्यांवर कोंबडी बसवायची. दुरडीवर दुसरी दुरडी पालथी घालायची. पिल्लं निघायला 21 दिवस लागायचे. आई मात्र रोज सकाळी कोंबडीला तास अर्धा तास सोडायची. कोंबडी अंगणात शिटायची, पंख झाडून आळस द्यायची, टपाटपा दाणे टिपायची, भरपूर पाणी प्यायची. मग आई मला कोंबडी डालायला लावायची. मला आईच्या हाताखाली काम करायला फार आवडायचं. ती सांगेल ते करायचो. जळण आणायचो, दळण दळू लागायचो, चूल पेटवायचो, चहा करायचो, शेळ्यांना पाला आणायचो, अंड्यासाठी कोंबड्या डालायचो. पाणी कधीतरी आणायचो कारण मला धाप लागायची. मला नाटकाचं वेड. गावात हनुमान तरुण नाटक मंडळ नावाची नाटक कंपनी होती. मी त्या कंपनीत प्रॉम्प्टिंग करायचो. मजा असायची. दरवर्षी नवीन नाटक.
2-2 महिने तालमी चालायच्या. कलाकारांना घरोघर जाऊन मीच बोलावून आणायचो, पाठांतर करून घ्यायचो. तालमीसाठी मध्यरात्र उलटली तरी जागायचो. नाटकाची तालीम मारुतीच्या मंदिरात चालायची. मध्यरात्री तालीम सुटली की घरी यायचो. दार वाजवायचो. पहिल्याच हाकेला आई उठायची. दार उघडत बडबडायची, किती रे उशीर हो, जळली तिकडं तुझी तालीम, गावची धुनी धुवायची काय गरज आहे का? आई अगा आपण नाही केलं तर कोण करणार? तुझा बाप बी असंच म्हणायचा. रात्रभर नाटकाच्या रेलचली घेत बसायचा. चहा करू का आता? नको. असं कसं म्हणतो, आत्ता करती थांब. आई राखेला चिंधी पेटवून चूल पेटवायची, गरम गरम चहा करायची. पोरासनी खाऊ पिऊ घालण्यात तिला कवा आळस नसायचा. माझ्या जडणघडणीत तिचे कष्ट उभे आहेत. पहिलीच्या वर्गात जाताना मला पाटी नव्हती. आईने गुलाबदादाला बोलवलं. समोर 12 अंडी ठेवली आणि म्हणली, हे बघा दादा, कवा बाजारात जाल तवा ही अंडी इका आणि माझ्या पोराला पाटी आणा. गुलाबदादा लय चेंगट, लब्बाड. 4 डबडी मांडून दुकान चालवायचा. तो म्हणाला, एवढ्याशा अंड्यात पाटी येते वय, आणखीन 1 डझन आणा की. आत्ता 4च अंडी घरात आहेत दादा, पोरासने ठेवले. बघा एवढ्यात कसं तरी. नाही जमणार, ती 4 अंडी आण जा, म्हणजे 16 होतेली. गेला 16 अंडी घेऊन. संध्याकाळी विधभर लांबीची पत्र्याची पाटी घेऊन आला. आईने लय शिव्या दिल्या, पण नेला जरा गप्प बसला. आई पैसा साठवायची, आमच्यासाठी खर्च करायची. बापूंची मनी ऑर्डर आल्यावर तिचा हात जास्त सैल व्हायचा. आई 1975 पर्यंत आजारी पडल्याचं मला कधी आठवत नाही. 1976 साल उजाडलं आणि तिची फरफट सुरू झाली. आम्ही 3 भाऊ नोकरीला असल्यानं बाहेरच. बहीणही लग्न होऊन गेली. राहिली एकटी आई. 5-6 शेळ्या, कोकरं आणि आई. आता बाहेरचा रोजगार बंद झालेला. घरच्याच रानात ती खापायची. पावसात ओलचिंब पोतं घेऊन शेळ्यांमागं धावायची. केव्हा पायात काटा लागायचा, पाय मुरगळायचा, थंडी वाजून यायची, डोकं दुखायचं. पोत्यावरती झोपायची, जात्याच्या तळीवर डोकं ठेवायची. आता दमा वाढू लागला होता. शरीर साथ देत नव्हतं, तरी ती तशीच धडपडत होती. पुढं बापू रिटायर झाले. शेतीच्या कामात तिला मदत करायला लागले. पैसा होता तोवर ठीक चाललं. बापू मूळचाच कंगाल जुगारी. 2 वर्षात कंगाल झाला. त्यातच शेळ्यामागं धावताना आई दगडात घसरून पडली. रमेश पाटलाच्या दवाखान्यात ठेवावी लागली. आईला दवाखान्यात ठेवायची म्हणजे बापूला वैताग. आईला मोठ्यानं बोलायची सवय. डॉक्टरवर सुद्धा खेकसायची. नर्सेस तर तिला टरकून असायच्या. बापूंनी तिच्या आजाराचं भांडवल केलं आणि आजाराचं निमित्त करून तो कोणाकडनंही पैसे उचलायचा. सोमवार ते शुक्रवार तो मटका खेळायचा. त्यासाठी कोरेगावला जायचा. शनिवारी मात्र रानात भांगलत बसायचा, कारण मी शनिवारी गावाकडे यायचो. प्रत्येक आठवड्याला त्याचा पाढा ठरलेला असायचा. तुझ्या आईला साताऱ्याला न्यायला पाहिजे, डॉक्टर वाघाला दाखवायला पाहिजे, एक्सरे काढायला पाहिजे. तो मला पळता भोई थोडी करायचा. मोटरसायकलवर आईला घेऊन दवाखान्यात ने म्हणायचा. त्यात रमेश पाटलांचा दवाखाना कायम रविवारी बंद. मग मला सोमवारी रजेशिवाय राहायला लागायचं. दवाखान्यात 9-9:30ला जाऊन नंबर लावायचा. पण कोरेगावचा बाजार असल्यामुळे मरणाची गर्दी असायची. तपासायला 11-12 वाजायच्या. केव्हा तरी डॉक्टर लवकर बोलवत. मग बाजारात जायचं, भाजीपाला घ्यायचा, आईला काय हवं नको तो किराणा बघायचा. घर गाठाय दुपार व्हायची, तिथून जेवण. मग मला निरा गाठायला 5 वाजायचे. एखाद्या शनिवारी मी घरी गेलो नाही तर बापू रविवारी निरेला दत्त म्हणून उभा राहायचा. डाफरल्यागत बोलायचा. आला नाही तू, रात्री 10पर्यंत वाट बघितली तुझी, उद्या 12 माणसं सांगितल्यात भांगलायला, 200 रुपये दे. या माणसानं जळूसारखं मला शोषलं. माझा संसार, माझी बायको, मुलं याची त्याला काळजी नसायची. सारखा डोक्यात नगद नारायण.
माझा थोरला आणि धाकटा भाऊ हुशार. हुशार कसले? बेरकी. अजिबात फिरकत नसत. केव्हा तरी पाहुणेसारखे येणार, 2 तास थांबणार, निघाले घोड्यावर बसून. कधीतरी अमावास्या पौर्णिमेला पैसे देत. बापू साला त्यांच्याबद्दल कधी तक्रार करत नसे, उलट मलाच पेळायचा, वर भाषण द्यायचा. अरे त्या दोघांना नुसता पगार मिळतो, तुला काय लेखनाचे पैसे मिळतात, भाषणाचे मिळतात आणि पगार पण मिळतो. काय बोलायचं या बदमाश माणसापुढे. बापू रिटायर झाल्यानं आईची काळजी जास्तच वाढली, कारण तो सगळी पेन्शन मटक्यावर घालवायचा. आईला वाटायचंय रांडांची भर करतोय, मग यावरनं दोघं रोज भांडत. बापू घाणेरड्या शिव्या द्यायचा, झोळी भरून पळून जायचा. पेन्शन झाली, वाढ मिळाली की त्याच्या नाटकांना जोर यायचा किंवा स्वतःच्या बहिणीकडे जायचा. त्याची बहीण भिलवडी स्टेशनजवळ बुरंगवाडीत राहायची, मग भिलवडी स्टेशनवर रामायचा. त्या स्टेशनवर 12ही महिने मटका जुगार चालतो. पोलीस काय झोपा काढतात का काय देव जाणे. बापू भिलवडीत रमायचा, बहिणीकडं भाकरी खायची, ओपन लावायला स्टेशनवर यायचं, क्लोज येईपर्यंत थांबायचं, स्टेशनवर बिड्या फुंकायच्या. बहिणीच्या घरी जाताना देशी दारूच्या दुकानात 100 मिलीलिटर मारायची, निघाला आपल्या तंद्रीत. तासगावातही तो रमायचा. तिथं लेक होती, जावई होता, त्यांचंच खाऊन त्यांनाच भाषण द्यायचा. इथंही त्याला मनासारखा मटका खेळता यायचा. पैसे संपले की लेकीला जावयाला उसने मागायचा, निघाला फाफलत गावाकडं. मी घरी गेल्यानंतर आई रडायची, रडत रडत सगळं सांगायची. 2-4 ठिकाणी चौकशी कर म्हणायची. आईचं जेवणावर लक्ष नसायचं, सारखी नवऱ्याची काळजी. मध्येच अंधार तुडवत बापू यायचा. त्याला जेवायला 17 वेळा आग्रह करायला लागायचा. ही बाई मला जगू देणार नाही, ही त्याची नेहमीची तबकडी. मी वैतागून जायचो. दुसऱ्या दिवशी मुलांच्या पुढे शिकवायला उभा राहिलो तरी डोक्यात घरच असायचं, आई बापूंचं भांडण असायचं. आई कधीच पैसे मागत नसे. बापू कधी कधी तिला पुढं घालून पैसे मागायचा. आई बियाणं ठेवायची, पण रासायनिक खतं मलाच घ्यायला लागायची. मेहनतदाराचे पैसे मीच भागवायचो. अधूनमधून नांगरट करून घ्यायची, काढणी मळणी मीच बघायचो. मी त्याच्या 4 दाण्यालाही मेंधा नव्हतो. घरच्या शेतीतलं मी काहीच घेत नसे. पण एकदा त्यांनी साऱ्यांनाच गाळात घातलं. आम्हाला म्हणाला मोटर बसवा. बसवतो म्हटलं. पण आहे तेवढी 1.5 एकर शेती आमच्या नावावर करून द्या. तर म्हणाला मला कर्जमुक्त करा, जमीन तुमच्या नावावर करून देतो. आम्ही 3 भावांनी त्याचं 8-10 हजार कर्ज फेडलं. मग त्यांनी तलाठ्याला बोलवून जमीन आमच्या नावावर केली. आम्ही खोळ्यासारखे नोकरीच्या गावी निघून गेलो. 3 महिन्यांनी मोटर बसवावी म्हणून गावाकडे आलो. तलाठ्याकडनं 7-12 घेतला. बघतोय तर जमीन आमच्या नावावर झालीच नव्हती. बापूनं आम्हाला टांग मारली. बापू आईला घेऊन कलेक्टरकडे गेला आणि म्हणाला, पोरांनी दम देऊन जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे, मला खातं उलटून पाहिजे. सगळं बापूच्या मनासारखं झालं. आमच्या विरोधात त्यांनी आईला उभं केलं. 96 साली धुलवडीच्या दिवशी बापू वारला. त्याच्या देहाची जीवघेणी विटंबना झाली. आई तेव्हा दवाखान्यात हजर होती. एका खोलीत कपाळाला हात लावून बसली होती. बापूला संडासमधनं रक्ताची धार लागली होती. आई रडत मला म्हणाली, अरे असं दवाखान्यात वनवा शगत मरण्यापेक्षा तेच घरी घेऊन चल. काय होयाचं ते माझ्या डोळ्यापुढे होऊ दे. आईचं आम्ही ऐकलं. डॉक्टरांनीही सांगितलं की घेऊन जा, फार धावपळ करू नका, घरीच थांबा. सोमवारी बापूला घरी आणलं. गुरुवारी त्यांनी माझ्या हातावर मान टाकली. आई विधवा झाली. तसा बापू जाण्यासारखा नव्हता. तो आईसह सलग 1 महिना माझ्याकडे राहिला होता. म्हणजे पूर्ण महिना नाही, पण 24-25 दिवस नक्कीच होता. पहिले 15 दिवस दोघं चांगले राहिले, मग लागले सुनेच्या चुका काढायला. स्पष्ट भांडत नसत, वाद घालत असत.
त्यांना माझ्या नोकरीपेक्षा त्यांची सोय महत्त्वाची वाटायची. मी सकाळी 8 वाजता जायचो, फक्त 3 तासात परत यायचो. तरी त्यांना वाटायचं की पोरानं सतत जवळ असावं, हे खा ते खा म्हणावं. मी तेही करायचो. मी त्यांच्या जवळ बसून राहायचो. पण MA शिकवण्यासाठी मला आठवड्यातले 2 दिवस सासवडला जावं लागे. अधूनमधून भाषणाची निमंत्रणं येत. पुण्याला 8-10 दिवसाला जावं लागायचं. मग बापू ओरडायचा, काय साला जीवन आहे, 10 मिनिटं बसायला वेळ नाही वे, उपहासानं म्हणायचा. 6 तारीख हा बापूचा वीक पॉईंट होता. त्या दिवशी त्याला पेन्शन मिळायची. तो त्याचा सोन्याचा दिवस. 100च्या 7-8 नोटा मग त्याच्या डोळ्यांसमोर फडकायला लागत. पेन्शन हातात पडली की त्याची चैन असायची. तो पहिला मटका लावायचा, मग थोडीफार किराणा उधारी भागवायचा. मग घरी जाताना पावशेर मटण आणि देशी दारूची एखादी क्वार्टर न्यायचा. प्रत्येक महिन्याची 6 तारीख म्हणजे त्याला वाढदिवस वाटायचा. पण हा आनंद 1 आठवड्यापेक्षा जास्त टिकत नसे. निरेतही असंच झालं. त्या दिवशी 6 तारीख होती. बापू आडून बसला. तुझ्या आईला घरी जायचंय, मी पहिल्या गाडीनं जाणार. मी वैतागलो. मी स्पष्ट म्हणालो, तुम्हाला घरी आईसाठी जायचं नाहीये, पेन्शनसाठी जायचंय. मटक्यावर पैसा घालवण्यात तुम्हाला काय मजा वाटते, तुमचं तुम्हाला माहिती. त्या दिवशी सकाळीच आमची सहल महाबळेश्वरला जाणार होती. गाड्या आल्यात का बघायला सकाळी 7:30 वाजता बापूंशी वाद घालून मी स्टँडवर गेलो. बापूला वाटलं मी महाबळेश्वरला गेलो. मग लागला माझ्या बायकोजवळ बडबडायला. त्या बिचारीला काय करावं समजेना. धड शेंडा माहिती नाही, धड बोडखा माहिती नाही. गाड्या आल्या नाहीत म्हटल्यावर मी घरी आलो तर बापूची पिपाणी वाजत असलेली. मग मी म्हटलं, जायचं असेल तर जा, पण घर सोडू नका. मग दोघांना गाडीत बसवायला निघालो. बापू वळून माझ्या बायकोला म्हणाला, चलतो नेता, आता पुन्हा निरेला येणं नाही. या सगळ्या प्रकारात आई शांत होती, पण तिचा बापूला मूक पाठिंबा असावा. बापू दुधीला गेल्यावर महिनाभर हिंडला फिरला असेल किंवा नसेलही. बहुतेक त्याने अंथरूणच धरलं असावं. मी नंतर 2 वेळा गेलो. तो झोपूनच होता. बोलत नव्हता. हातपाय काटकासारखे झाले होते. त्या दिवशी मी विषण्ण झालो. 1 आठवड्यानं मी पुन्हा गावाकडे गेलो. माझे मेव्हणे म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर विलासराव पाटील आले होते. आम्ही दोघांनीच रिक्षातनं त्यांना कोरेगावला ॲडमिट केलं. पोरं असून उपयोग नाही, एक सुद्धा मला दवाखान्यात नेत नाही, असं तो आईजवळ बोललेला असावा. बापूजवळ कोणी थांबायचं. मी 1 दिवस थांबलो. प्रकाशही होता. मग बापूनं नारायण सातपुतेला बोलवलं. याला बापूंनी CRPत भरती केलेला. मी नारायणला बोलवलं. म्हटलं, फक्त 4 दिवस थांब, मी येतो 4 दिवसांनी आठवड्याची रजा टाकून. आमची पाठ फिरल्यावर 2 दिवसात नारायण सटकला. प्रकाश बेभरवशी माणूस. बापू वैतागला. कोंडवाड्यात डांबल्यासारखा पडून होता. पत्र मिळेल तसं पाहुणे रावळे येत, बघून जात. डॉक्टरनं पेशंटला घरी न्यायला सांगितलं. सोमवारी पेशंट घरी गेला आणि गुरुवारी तर गेलंच. आईनंही हाय खाल्ली. बापू गेल्यावर ती जास्त आबोल झाली. 1-1.5 महिन्याला आजारी पडायची. तिचा उजवा हात आणि उजवा गुडघा कायम दुखायचा. बघावं तेव्हा कसलं तरी तेल हाताला गुडघ्याला चोळत असायची. उजवा हात आणि उजवा गुडघा तिला शेवटपर्यंत छळत राहिला. रमेश पाटील हे तिचे ठरलेले डॉक्टर. एखादं इंजेक्शन आणि 8-15 दिवसाच्या गोळ्या दिल्या की झालं. तिला दवाखान्यात नेणं, औषध घेऊन देणं, जाताना 4 भाज्या घेणं आणि तिची आवडती लस्सी पाजणं ही कामं मी आनंदानं करायचो. तिला वाटायचं मी सारखं यावं, जवळ राहावं, ती वाढेल ते खावं, घर जमीन सांभाळावी. तिचं एक तरी भांडं मी निरेला न्यावं असं फार वाटायचं. आज वाटतं एखादं भांडं आणलं असतं तर बरं झालं असतं. तेवढंच तिला समाधान. माझ्याकडेही तेवढीच आठवण राहिली असती.
तिला मिसरी ठेवायला मी एक स्टीलचा डबा घेऊन दिला होता, छोटासा, मुठीत बसेल एवढा. तिने कुठे ठेवला होता कोणास ठाऊक. ती आपली लहानशी जर्मनची डबी वापरायची. जवळ मिसरीची डबी असली की तिला काही नको असायचं. मध्यंतरी मी सलग 15 दिवस गेलोच नाही. जमलंच नाही. लेखन, व्याख्यानं धावत राहायचो सारखा. ती आजारी पडायच्या आधीची भेट आठवते. गावात मटण पडलं होतं. मटण हा तिचा वीक पॉईंट. आणलं मी. तिने छान बनवलं. मी लसूण सोलताना मला म्हणाली, घरच्या जमिनीचं काय करतो? घरची जमीन मला धार्जिन नाही. 2 वेळेला शेत पेरलं, काय मिळालं मला? ते पडीक राहिलेलं परवडलं. अरे असं कसं म्हणतो बाबा? गाव हसल की, तोंडात माती घालल. 3 भाव तुम्ही, 1.5 एकर रान कसायचं वय नव्हे तुम्हाला? माझ्या अंगात बळ नाही र, नाही तर कशाला मिनत्या करते तुम्हाला? करल पारकास. कशाला करतोय त्यो? 4 मैल हवंय त्यो, 15-15 दिवस येत नाही. मग वाट्यानं दे कोणाला तरी, भाव बांधायला दे. येळ काळाला तेच उपयोगी येतात ना. जमीन पडीक राहिली ही गोष्ट आईला शेवटपर्यंत डाचत होती. तिची सगळी मदार माझ्यावर होती. कधीतरी बापूंच्या आठवणी काढायची, पेटत्या चुलीकडे बघत डोळे गाळायची. बापू असताना दोघं दिवसभर शेतात असत, त्यामुळे वादविवाद थांबले होते. शेजारापाजाऱ्यांची तोंड बंद झाली होती. थोडंफार उत्पन्न जमीन पदरात टाकत होती. रोज रानात येणं जाणं, कष्ट करणं, मोकळ्या हवेत वावरणं याचा फायदा आईला झाला. तब्येतीनं टणटणीत झाली. बापू विनोदानं म्हणत, सरकार बघा कशा सुखावल्यात. आईलाही बरं वाटायचं. आम्ही लहान असताना चूल धरून बसायचो. बापूही आमच्यात मिसळायचे. आईला म्हणायचे, सरकार 3 पोरं आणि 1 पोरगी पदरात आहे तुमच्या, मजा आहे बाबा तुमची. काय पोरं मोठी झाल्यावर मनी ऑर्डरवर मनी ऑर्डर येतील. लावा निशाणी अंगठा, घ्या नोटा सोडवून, मज्जा आहे तुमची. बापूंच्या स्वप्नांची आम्हाला गंमत वाटायची. ढुंगणाला चड्डी नसणारी ही पोरं शिकतील असं बापूंना वाटलं तरी कसं? आगीतही सोनं शोधणारी त्यांची नजर. काय सांगावं, त्यांच्या मुखानं परमेश्वरही बोलला असेल. किती पोरांनी आईला मनी ऑर्डरी पाठवल्या भगवंताला माहिती. त्या जात्या जीवानं कोणाला काही मागितलंच नाही. जन्मभर हातातल्या खुरप्यावरच विश्वास ठेवला. आईचा एवढा गुण जरी आम्ही भावंडांनी उचलला ना तरी खूप झालं. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना वाटतं की बायकोला सरकार म्हणण्याची प्रथा नटसम्राट नाटकापासून सुरू झाली. पण आमच्या घरापुरतं बोलायचं झालं तर हा शब्द 1959 पासून आमच्या कानावर पडायला लागला. बापू आईला सरकार म्हणायचे, पत्रातही तसंच लिहायचे. सुट्टीवर आले की सरकार म्हणून हाक मारत. आम्हा पोरांना गंमत वाटायची. बापू धर्मयुग वाचत. चुलीजवळ शेकता शेकता एखादी कथा खुलवून सांगत. मी लिहायला लागल्यावर, पोरा तुझ्या कथा धर्मयुगमध्ये छापून यायला पाहिजेत असं म्हणत. पुढे प्राध्यापक झाल्यावर मी धर्मयुग वाचायला लागलो, पण का कोणास ठाऊक मला त्या कथा बाळबोध वाटत. जे वाट्याला आलं ते आई जीवापाड जपायची. ती प्रत्येक वस्तूत गुंतली, पण मधातल्या माशीसारखी त्यात अडकून पडली नाही. शेळ्या तिला आवडायच्या, त्यांना कोणी दगड मारलेला तिला खपत नसे. शिरंब्याच्या मांगाकडनं तिने मुसकी करून आणली होती. आपल्या रानाजवळ पोचल्यावर मुसकी काढायची, मोठ्यानं म्हणायची, कशाला कोणा भाड्याच्या शिव्या खावा. गुतीव शिर्डी करंजाला पाणी आण सरकरात भरून. बघितलं ना, कोणीतरी किरडीवाल्याने जनावरं घातली पिकात. तिचं रान हे तिचं काळीज होतं. पिकाला ती जपायची. जनावरांची पावलं अचूक ओळखायची. आमच्या रानाला लागून आप्पा काकाचं रान, पलीकडे अण्णाचं. अण्णा न बोलून शहाणा, काका पक्का. स्वार्था पलीकडे काही जग असतं हे माहीतच नाही त्याला. पेरताना आडवा पडणार, दुसऱ्याची काकरी पेरणार. पिशाच्यासारखा सदा हाप आपल्याला. सगळे चुलते तसेच. कायम जमिनीवरनं भांडत बसणार. साऱ्या गावाची जमीन नावावर करून दिली ना तरी यांचं समाधान होणार नाही.
नशीब यांना पोरं चांगली लाभली आहेत, शिकली आहेत, आपापल्या पायावर उभी राहिली आहेत. या चुलत्यांना जमिनीचा एवढा मोह का? एक म्हणतो मला जमीन कमी मिळाली आहे, दुसरा म्हणतो मला माळरान मिळालंय, तिसरा म्हणतो पुन्हा वाटण्या करा. माझे आईवडील जितक्या लवकर जमिनीत गुंतले तितक्या लवकर बाजूला झाले. पेरताना सुद्धा 4 बोटं अलीकडे पेरतील, वाद नको. परमेश्वर चहूबाजूने देतो. बापूंच्यावर बायबलचा प्रभाव. प्रभू विपरीत न्याय कधी करत नाही. पण शेजारचे भाऊबंद महाचालाक, प्रभूला सुद्धा बाजार दाखवणारे. आई मला नेहमी म्हणायची, किरडीवाल्याचा संबंध बिडी काडी पुरता असावा, लय जवळ करत जाऊ नको. आज तिचं बोलणं पटतंय. पण मी दुसऱ्या अंगानं विचार करतो. सामाजिक कार्यात ही माणसं धडपडतात, मदत करतात, प्रसंग पडला तर पाठीशी उभे राहतात. कोणासाठी 4 पैसे खर्च करणार नाहीत, पण भिंतीसारखे मागे तरी उभे राहतील. मग या लोकांना वाईट तरी कसं म्हणायचं? लोभ कुणाला सुटलाय? मग ही तर सामान्य माणसं. श्रोते हो, हा होता 9वा भाग. प्राध्यापक व बा बोधे. श्रोते हो, हा होता 9वा भाग प्राध्यापक व बा बोधे लिखित चंदन बटवा या कादंबरीचा. हा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आत्ताच वरती उजव्या बाजूला माझा जो फोटो दिसतोय त्याच्यावर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात 10व्या भागासकट उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.